हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ डेक्कन आय एस. अंडर करंटच्या सिरीजमध्ये आज आपलं 13th लेक्चर आहे. तर जसं आपल्याला माहिती आहे की अंडर करंटच्या सिरीजमध्ये आपण GS3चा जो पेपर आहे त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी या टॉपिक्सवरचे जे काही करंट अफेअर्स आहेत जे आपल्याला MPSC प्लस UPSCच्या अंडर ज्या काही एक्झाम्स कंडक्ट होतात त्यासाठी युजफुल आहेत. ठीक आहे, तर आपण काय करतो की एक शॉर्ट टॉपिक आणि त्याचं ब्रीफ डिस्कशन आपण इथे करत असतो. तर आजचा जो टॉपिक आहे तो एक रिपोर्ट पब्लिश केला होता IMOनी. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये सांगितलं होतं की जे काही क्लायमेट चेंज होत आहे, ठीक आहे, म्हणजे क्लायमेट चेंज आपण बघतो की पोल्युशन आणि क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंग या ज्या काही कन्सेप्ट्स आहेत त्या इथे हायलाईट होतात, ज्या आपल्या सिलेबसशी रिलेटेड कन्सेप्ट्स आहेत. तर त्याचा जो काही इम्पॅक्ट आहे तो चिल्ड्रन्सवरती, म्हणजे जे काही लहान मुलं आहेत त्यांच्यावरती कसा इम्पॅक्ट होत आहे. बिकॉज काय की लहान मुलं हे काय आहेत, फ्युचर आहेत आपलं, तर त्यांच्यावरती यांचा ॲडवर्स इम्पॅक्ट काय आहे आणि त्याच्यावरती आपण मेजर्स काय घ्यायला हवेत हेही त्यांनी सजेस्ट केलेलं आहे. तर हा जो आपला पार्ट राहतो तो कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. ठीक आहे, या बीटमध्ये हा पॉईंट येतो. त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशनमध्ये किंवा क्लायमेट चेंज इथे ठीक. तर क्लायमेट चेंज बघा की क्लायमेट चेंज म्हणजे काय, तर हे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कन्सेप्च्युअल पार्ट आहे आपल्या सिलेबसचा. तर इट इज अन ॲट्रिब्यूट डायरेक्टली और इनडायरेक्टली टू द ह्युमन ॲक्टिव्हिटी दॅट अल्टर्स द कंपोजिशन ऑफ ग्लोबल ॲटमॉस्फिअर. ठीक आहे, म्हणजे जे काही ॲटमॉस्फिअर आहे आपलं, तर त्याच्यामध्ये आपण जे काही अल्टरेशन्स करतो, म्हणजे आपल्या ॲक्टिव्हिटीजमुळे जे काही अल्टरेशन्स किंवा बदल होतात, तर दॅट इज नथिंग बट द क्लायमेट चेंज. पण त्या कशा होतात, ते डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. ठीक आहे, क्लायमेट चेंज रिप्रेझेंट्स अ चेंज इन द लॉंग टर्म वेदर पॅटर्न. ठीक आहे, तर वेदर आणि क्लायमेटमधला डिफरन्स आपल्याला माहिती आहे की क्लायमेट इज अ लॉंग टर्म, लाईक 10 to 30 इयर्सचा जर आपण जो काही वेदरचा रेकॉर्ड आहे तो पाहिला तर आपण क्लायमेट म्हणतो. तर डे टू डे वेदर जे आहे तर त्याच्या पॅटर्नमध्ये सुद्धा चेंज इथे आपल्याला या क्लायमेट चेंजमध्ये आपण काय म्हणतो की रिप्रेझेंट्स अ चेंज इन लॉंग टर्म वेदर पॅटर्न्स. ठीक आहे, तर इट इज द मेजरेबल इफेक्ट ऑफ द कंटिन्युअल वॉर्मिंग ट्रेंड. म्हणजे कंटिन्युअसली जे अर्थ वॉर्म होत आहे, म्हणजे आपण म्हणतो की अर्थचं जे टेम्परेचर आहे ते इन्क्रीज होत आहे. तर टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे काय होत आहे की ॲडवर्स इम्पॅक्ट्स, जसं की वॉटर रिसोर्सेसवरती पाहिलं तर काय की फ्लड्स. ठीक आहे, म्हणजे ग्लेशियर्स मेल्ट होणं, फ्लड्स फ्रिक्वेंटली येणं. आपण आपल्या लेक्चर्समध्ये पाहिलं की आसाम किंवा जे ईस्ट इंडिया आहे त्याच्यामध्ये फ्लड्स कसे आपल्याला प्रत्येक वर्षी म्हणजे दरवर्षी तिथे काय होतं की फ्लड्स पाहायला भेटतात. तर अशा ज्या काही ट्रेंड आहेत त्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे कंटिन्युअसली इथे आपल्याला पाहायला भेटतात. त्यानंतर मेजर इन द मेजर शिफ्ट ऑफ टेम्परेचर, रेनफॉल, स्नो, विंड पॅटर्न अँड लास्टिंग डिकेड्स ऑर मोर. तर वेदरच्या ज्या काही पॅटर्न्स आहेत तिथे काय होतं की ड्रास्टिक आपल्याला चेंज पाहायला भेटतोय. त्यानंतर बघा की याचे काही इम्पॅक्ट्स आहेत, तर ते काय आहेत की इम्पॅक्ट हेल्थवरती आहे. की हेल्थ जर खराब झाली तर काय होणार आहे की हेल्थ रिलेटेड मॉर्टॅलिटी आणि इन्फेक्शन्स, डिसीजेस, स्पेशली रेस्पिरेटरी डिसीजेस जे आहेत एअर पोल्युशनमुळे ते इथे वाढणार आहेत. त्यानंतर स्पीसीज अँड नॅचरल एरिया, त्यांचा जो काही हॅबिटॅक्ट आहे तो इथे लॉस होणार आहे. म्हणजे काय की बायोडायव्हर्सिटी लॉस. ठीक आहे, तर तो इथे पाहायला भेटतो. त्यानंतर वॉटर रिसोर्सेसचं काय होणार आहे, डिप्लिशन होणार आहे. त्यानंतर वॉटर सप्लाय, वॉटर क्वालिटी आणि कॉम्पिटिशन फॉर वॉटर. ठीक आहे, वॉटर हे काय एक नॅचरल रिसोर्स आहे ज्याच्यासाठी जसं जसं पॉप्युलेशन वाढत आहे त्याचं रिक्वायरमेंटसुद्धा इथे काय होणार आहे, वाढणार आहे. त्यानंतर की ॲग्रिकल्चर क्रॉप यील्ड आणि इरिगेशन डिमांड्स. तर जर पॉप्युलेशन वाढत असेल तर ॲग्रिकल्चरचं जे काही प्रोडक्टिव्हिटी आहे तीसुद्धा ॲज पर द पॉप्युलेशन वाढली पाहिजे. त्याच्यासाठी आपण काय करतो की प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी जे काही आर्टिफिशियल केमिकल मेथड्स आहेत त्या वापरतो. प्लस त्याच्यासोबत इरिगेशनची डिमांड पण काय होणार आहे, इथे वाढणार आहे. त्यासाठी वॉटर रिसोर्सेस परत स्ट्रेस होणार आहेत. त्यानंतर कोस्टल एरियाज, तर कोस्टल एरियाजवरती आपण बघतो की कोस्टल एरियाजचं इरोजन व्हायला लागलं आहे. ठीक आहे, त्यानंतर काय की ज्या काही नॅचरल कलॅमिटीज आहेत, हरिकेन्स आहेत, सुनामीज आहेत, त्या तिथे इफेक्ट करतात. त्यानंतर फॉरेस्ट आहेत, तर फॉरेस्टमध्ये काय की जो काही फॉरेस्टचं कंपोजिशन आहे ते डिस्टर्ब होतं आहे. जॉग्राफिक एरिया किंवा फॉरेस्टचा जो काही लँड एरिया आहे तो कमी होतो आहे, कारण अर्बनायझेशन जसं जसं वाढत चाललं आहे तसं आपण काय करतो आहे की फॉरेस्ट आणि ज्या काही नॅचरल हॅबिटॅक्ट आहेत त्या ठिकाणी एन्क्रोचमेंट आपलं वाढलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी इफेक्ट क्लायमेट चेंजला इफेक्ट करतात. ठीक आहे, आणि अल्टिमेटली काय की टेम्परेचर वाढणे, प्रेसिपिटेशन आणि सी लेवल राईज होणे. ठीक आहे, तर ग्रीन हाऊस इफेक्ट काय आहे,
तर अर्थचं जे काही टेम्परेचर आहे ते मेंटेन करायचं काम अर्थवरती जो काही ॲटमॉस्फिअरिक लेअर आहे तो करत असतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जर काही डिस्टर्बन्स झाला तर बघा की नॅचरल ऑकरिंग फिनॉमिना ऑन द ब्लँकेट्स ऑफ द अर्थ लोअर्स द ॲटमॉस्फिअरिक टेम्परेचर अँड वॉर्म्स इट. ठीक आहे, म्हणजे आपल्याला जे आयडियल टेम्परेचर लागतं सर्वाईव्ह होण्यासाठी, तर ते जे काही टेम्परेचर आहे ते इथे मेंटेन केलं जातं या वॉर्म ब्लँकेट्समुळे. जर ते डिस्टर्ब झालं तर द इम्पॉर्टंट रोल इन बॅलन्स ऑफ द अर्थ्स कूलिंग अँड वॉर्मिंग इफेक्ट, म्हणजे अर्थचं जे कूलिंग आणि वॉर्मिंग आहे, ठीक आहे, तर ते इथे मेंटेन केलं जातं. त्यानंतर द ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ द अर्थ सरफेस वुड बी -19 डिग्री इन्स्टेड ऑफ द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ 15 डिग्री अँड अर्थ वुड बी अ फ्रोझन लाईफलेस प्लॅनेट. म्हणजे आपण म्हणतो की अर्थ हे एकच प्लॅनेट आहे ज्याच्यावरती लाईफ एक्झिस्ट करू शकते, जसं की आपण दुसऱ्या प्लॅनेट्सवरती लाईफ एक्सप्लोअर करायला पाहतोय. ठीक आहे, तर सेम वे जर इथे ते वॉर्म ब्लँकेट म्हणजे ज्याला आपण ॲटमॉस्फिअरिक लेअर म्हणतो, जर ते ॲबसेंट असतं तर आपल्या अर्थचं टेम्परेचर -19 डिग्री सेल्सिअस असतं ना, बल्कि आत्ता जे आहे ते 15 डिग्री सेल्सिअस, जे की आपण आत्ता प्रॉपरली सर्वाईव्ह करतो आहे. ठीक आहे, तर इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट लेअर. द प्रोसेस कॉज बाय द ग्रीन हाऊस गॅसेस. तर हे जे काही लेअर आहे, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये ओझोनचं एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे की ओझोन लेअर जो आहे तो डिप्लीट होत चाललेला आहे. त्याच्यामुळे काय होतं की आपलं जो काही अर्थचं टेम्परेचर आहे, परत UV रेडिएशन्सचं जे काही अर्थपर्यंत पोचण्याचं प्रमाण आहे ते वाढत चाललेलं आहे. तर अशा गोष्टी काय होतं, ते ग्रीन हाऊस गॅसेस वापरल्यामुळे इथे पाहायला भेटतात. ठीक आहे, त्यानंतर की इथे आपण पाहतो की सनच्या ज्या काही रेज आहेत त्या ॲटमॉस्फिअरपर्यंत पोचतात आणि काय की सम हीट गेट्स ट्रॅप बाय द ग्रीन हाऊस गॅसेस अँड ट्रॅव्हल्स बॅक टू द अर्थ. तर सम हीट म्हणजे जेवढी हवी तेवढी हीट तर आपल्याला लागतेच, पण त्याच्यापेक्षा एक्सेस हीट जर या ग्रीन हाऊस गॅसेसमुळे ट्रॅप झाली तर इथे काय होतं, अल्टिमेटली टेम्परेचर राईज होतं. त्यानंतर की हा नॉर्मल ग्रीन हाऊस इफेक्ट आहे, पण इथे जे काही आहे ते बघतो की आपण लेस हीट इज ट्रॅप्ड इन द ॲटमॉस्फिअर. तर इथे बघा लेस हीट इज ट्रॅप्ड इन द ॲटमॉस्फिअर, पण इथे काय की मोर हीट इज ट्रॅप्ड. त्याच्यामुळे काय होते की लेस हीट एस्केप होती आहे आणि इथे मोर हीट जी आहे ती एस्केप होते. तर इथे टेम्परेचर मेंटेन राहते आणि इथे जे आहे ते टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आहे. ठीक आहे, तर दॅट इज ग्रीन हाऊस इफेक्ट. आणि हे नॉर्मल अर्थ जिथे की ग्रीन हाऊस इफेक्ट हा खूप नॉर्मल आहे. त्यानंतर इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन चिल्ड्रन. तर युनायटेड नेशन्स चिल्ड्रन फंड, द इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन, Georgetown University and the United Nations University have launched a guiding principles for children on moving in the context of climate change. म्हणजे जो काही क्लायमेट चेंज होत आहे त्याच्यामुळे मायग्रेशन्स होतात ते लोकांचे. ठीक आहे, तर याच्यावरती जो काही रिपोर्ट आहे तो IMOनी आणि काय केलेलं आहे, युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटीने इथे पब्लिश केलेला आहे. तर हा जो काही रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की इम्पॅक्ट कसा आहे चिल्ड्रनवरती आणि आपल्याला त्याच्यावरती काय रेमिडीज घ्यायला हवे. ठीक आहे, हे रेकमेंडेशन्स दिलेले आहेत. तर IMOबद्दल थोडंसं पाहूया की व्हॉट इज इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन. इंटरगव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे, 1951मध्ये फॉर्म झाली होती. तर ऑब्जेक्टिव्ह काय आहे, टू सपोर्ट मायग्रंट्स अक्रॉस द वर्ल्ड. ठीक आहे, तर आपण मायग्रेशनचं जे काही प्रोसेस आहे ते पाहतो की कुठे नॅचरल कलॅमिटीज आल्या किंवा पॉलिटिकल क्रायसिस झाले कुठल्या कंट्रीमध्ये, तर तिथून काय होतात की काही लोक दुसऱ्या कंट्रीमध्ये स्थलांतरित होतात. तर दॅट इज नथिंग बट मायग्रेशन. तर मायग्रेशनचे आपल्याला फॅक्टर्सही माहिती असतात की पुल इफेक्ट आणि पुश इफेक्ट. तर त्याच इफेक्ट्सवरती यांनी काय केलेलं आहे, हा रिपोर्ट तयार केला आणि हे जे काही संघटना आहे दॅट इज इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन, तर ही काम करते आणि सपोर्ट करते या मायग्रंट्सला अक्रॉस द वर्ल्ड. ठीक आहे, म्हणजे वर्ल्डमध्ये जेवढ्या कंट्रीज आहेत तिथे ही काय करते, त्यांना सपोर्ट करते. डेव्हलप इफेक्टिव्ह रिस्पॉन्स टू शिफ्टिंग डायनमिक्स ऑफ मायग्रेशन अँड ॲक्ट अ की सोर्स ऑफ ॲडवाईस ऑन मायग्रेशन पॉलिसी अँड प्रॅक्टिस. तर मायग्रेशनवरती स्टडी करणं आणि की सोर्स ॲज अन ॲडवाईस म्हणजे ॲडवायझरीचा की सोर्स म्हणून ॲक्ट करणं या आणि पॉलिसीज आणि प्रॅक्टिस म्हणजे पॉलिसीज बनवणं आणि प्रॅक्टिस करणं. तर याच्यासाठी हे जे काही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे ते इथे काम करतं. तर मेंबर्स 147 स्टेट्स किंवा 147 कंट्रीज याचे मेंबर्स आहेत, इन्क्लुडिंग इंडिया. इंडिया हा 8 ऑब्झर्वर स्टेट आहे. ठीक आहे, म्हणजे इंडियाचा रोल काय आहे, तर एक ऑब्झर्वर स्टेट म्हणून आपण याचा पार्ट आहोत. तर फर्स्ट एवर ग्लोबल
तर हा जो काही रिपोर्ट होता तो का फर्स्ट एवर ग्लोबल पॉलिसी फ्रेमवर्क आहे टू प्रोटेक्ट, इन्क्लूड अँड एम्पावर चिल्ड्रन ऑन द मूव्ह इन द कॉन्टेक्स्ट ऑफ क्लायमेट चेंज. म्हणजे क्लायमेट चेंज आणि मुलांवरती होणारा जो काही परिणाम आहे त्याच्यामधला हा पहिला काय होता, ग्लोबल पॉलिसी फ्रेमवर्कचा एक रिपोर्ट होता जो प्रोवाइड्स अ सेट ऑफ 9 प्रिन्सिपल्स बोथ इंटरनली अँड अक्रॉस द बॉर्डर्स. म्हणजे नॅशनली अँड इंटरनॅशनली 9 प्रिन्सिपल्सवरती हा रिपोर्ट काय करतो, काम करतो. तर ते रिपोर्ट्स पाहूया. पॅरामीटर्स, दॅट इज राईट्स बेस्ड अप्रोच. म्हणजे जे काही मुलांचे राईट्स आहेत, फंडामेंटल राईट्स आपण म्हणतो, तर दॅट राईट शुड बी गिवन टू द चिल्ड्रन. बेस्ट इंटरेस्ट ऑफ द चाइल्ड, की चाइल्ड म्हणजे एखाद्या मुलाला कुठल्या इंटरेस्टमध्ये एक त्याला एक्सप्लोअर करायचे, दोज राईट्स टू बी गिवन. अकाउंटेबिलिटी म्हणजे गव्हर्मेंट्स ज्या आहेत, ठीक आहे, आणि त्यांनी घेतलेले डिसिजन्स त्यांच्यासाठी त्या गव्हर्मेंट्सनी काय राहावं, अकाउंटेबल राहावं. त्याच्यानंतर अवेअरनेस अँड पार्टिसिपेशन इन डिसिजन मेकिंग. म्हणजे मुलांना अवेअरनेस क्रिएट करणं की त्यांच्या राईट्सबद्दल आणि त्या राईट्ससाठी त्यांना पार्टिसिपेट करून घेणं, दॅट इज नॅशनली इंटरनॅशनली पार्टिसिपेट करून घेणं, त्यांचं म्हणणं ऐकणं. त्याच्यानंतर फॅमिली युनिटी. म्हणजे आपण बघतो की सेपरेशन ऑफ पॅरेंट्स हा एक खूप मोठा मुद्दा झालेला आहे. तर याच्यामध्ये काय की केअर गिवर्स आणि पॅरेंट्ससोबत जे राहायचं राईट आहे दॅट मस्ट बी गिवन. त्यानंतर प्रोटेक्शन, सेफ्टी अँड सिक्युरिटी. तर प्रोटेक्शन, सेफ्टी अँड सिक्युरिटी इज द मस्ट, कारण दे आर मायनर्स. तर हे त्यांचं एक राईट म्हणजे एक फंडामेंटल राईट बनून जातं. त्यानंतर ॲक्सेस टू एज्युकेशन, हेल्थ केअर अँड सोशल सर्व्हिसेस. तर हेल्थ एज्युकेशन इज अ बेसिक राईट दॅट मस्ट बी गिवन. त्यानंतर नॉन डिस्क्रिमिनेशन, दॅट इज एनेबल चिल्ड्रन टू एक्सरसाइज देअर राईट्स इररेस्पेक्टिव्ह ऑफ देअर पेरेंट्स आणि मायग्रेटरी स्टेटस. म्हणजे ते कुठून मायग्रेट झालेले आहेत, इररेस्पेक्टिव्ह ऑफ दॅट त्यांना काय केलं जावं, त्यांच्या राईट्स दिल्या जाव्यात. म्हणजे नॉन डिस्क्रिमिनेशन जी मेथड आहे ती. आणि फायनली की नॅशनॅलिटी, म्हणजे एका कंट्रीत तर दुसऱ्या कंट्रीत शिफ्ट झालेत म्हणून वी कॅनॉट डिनाय द नॅशनॅलिटी. तर नॅशनॅलिटीसुद्धा त्यांनी काय केली पाहिजे इथे ग्रांट केली पाहिजे. ठीक आहे. तर दीज वर सम ऑफ द थिंग्स. त्यानंतर बघा की प्रॉब्लेम्स फेस बाय चिल्ड्रन डिस्प्लेस ड्युरिंग द क्लायमेट चेंज. म्हणजे क्लायमेट चेंजमुळे जे काही प्रॉब्लेम्स फेस करतात मुलं, तर ती कुठली आहे, दॅट इज ग्रेटर रिस्क ऑफ माल ट्रीटमेंट इन फॉर्म ऑफ अब्यूज, ट्रॅफिकिंग, एक्सप्लॉयटेशन, डिस्क्रिमिनेशन एक्सेट्रा. तर या गोष्टी तर आपण पाहतोच सतत न्यूजमध्ये की ट्रॅफिकिंग, किडनॅपिंग, ठीक आहे. तर या गोष्टींना काय होतात, मुलं एक्सपोज होतात जर इफ दे आर नॉट टेकन केअर ऑफ. ठीक आहे. दॅट इज माल ट्रीटमेंट इन द फॉर्म ऑफ अब्यूज, ट्रॅफिकिंग, एक्सप्लॉयटेशन, डिस्क्रिमिनेशन, चाइल्ड लेबर. ठीक आहे. तर अशा गोष्टी. त्यानंतर मोर लाईकली टू लूज ॲक्सेस टू द इसेन्शियल सर्व्हिसेस सच ॲज हेल्थ, न्यूट्रिशन आणि एज्युकेशन. तर जर केअर गिवर्स किंवा केअर टेकर्स नसतील, पॅरेंट्स नसतील, तर ऑब्वियस आहे की जे काही बेसिक गोष्टी आहेत जसं की हेल्थ आहे, एज्युकेशन आहे, न्यूट्रिशन आहे, तर या गोष्टी काय कराव्या लागतात, या मुलांना इथे गमवाव्या लागतात. ठीक आहे. त्यानंतर पहा की अदर इश्यूज सच ॲज स्टेटलेसनेस, सेपरेशन फ्रॉम फॅमिली, डिटेन्शन, पुअर लिव्हिंग कंडिशन्स अँड झिरोफोबिया. तर या काही गोष्टी आहेत की फॅमिलीपासून दूर राहणं, ठीक आहे, त्याचं बर्डन. त्यानंतर स्टेटलेसनेस आणि सेपरेशन फ्रॉम फॅमिली, डिटेन्शन. तर पुअर जे काही लिव्हिंग कंडिशन्स आहेत तर त्याचाही इम्पॅक्ट त्यांच्यावरती होतो. त्यानंतर चाइल्ड्स एबिलिटी टू लर्न अफेक्टिंग द फ्युचर कॅरियर्स अँड पोटेन्शियल. म्हणजे जर की लहान वयातच जर त्यांच्या ग्रोथवरती आणि अदर इफेक्ट झाले तर अल्टिमेटली काय की करिअरवरती आणि त्यांचं जे काही पोटेन्शियल आहे किंवा फ्युचर त्यांचं आहे ते काय आहे इथे अफेक्ट होणार आहे. तर आपण त्यासाठी काय करू शकतो किंवा व्हॉट आर द स्टेप्स दॅट नीड टू बी टेकन. ठीक आहे. तर पॉलिसी सपोर्ट. तर बघा लोकल आणि नॅशनल गव्हर्मेंट्स कॅन फॉर्म्युलेट इम्प्लिमेंट चिल्ड्रन रिलेटेड मायग्रेशन पॉलिसीज. म्हणजे काय की लोकल लेवलवरती जसं आपण म्हणतो की एखादी पॉलिसी आहे ती नॅशनल लेवलवर, इंटरनॅशनल लेवलवरती आणि नॅशनल लेवलमध्ये सुद्धा काय की नॅशनल लेवल, स्टेट लेवल आणि जे लोकल बॉडीज आहेत, ठीक आहे, किंवा अर्बन लोकल बॉडीज, तर तिथे आपण इम्प्लिमेंट करू शकतो. किंवा जे नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांची हेल्प घेऊन आपण इथे काय करू शकतो, त्या इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यानंतर अंडरस्टँड द चिल्ड्रन्स एक्सपोजर अँड व्हल्नरेबिलिटी थ्रू ग्राउंड लेवल असेसमेंट. म्हणजे
ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत पण त्याच्या पलीकडे जाऊन पण काय करायचं आहे की समजून घ्यायचं आहे की मुलांना काय प्रॉब्लेम आहे, प्लस की ते कुठल्या गोष्टींना जास्त वल्नरेबल आहेत आणि त्याचं असेसमेंट करायचं आहे. त्यानंतर इम्पार्टिंग अवेअरनेस थ्रू क्लायमेट एज्युकेशन, डेव्हलपिंग ग्रीन स्किल्स. ठीक आहे, तर काय की स्किल्स हा एक मुद्दा राहतो की स्किल्स इम्पार्ट करणं. त्यानंतर जे काही अवेअरनेस आहे तर ते अवेअरनेस क्रिएट करणं. तर इथे काय की आपण मुलांना सेल्फ रिलायंट, ठीक आहे, सेल्फ रिलायंट करतो आहे. त्यानंतर एन्करेजिंग द पार्टिसिपेशन इन द नॅशनल, रिजनल अँड इंटरनॅशनल लेवल डिस्कशन मेकिंग. तर बघा की जेव्हा पार्टिसिपेशनचा मुद्दा येतो तर तिथे आपलं मत मांडण्याचा आपल्याला काय दिला जातो, आपल्याला एक प्लॅटफॉर्म दिला जातो. तर अशाच प्लॅटफॉर्म्समध्ये त्यांना पार्टिसिपेट करणे. तर ते कुठले की नॅशनल, रिजनल आणि इंटरनॅशनल लेवल्सवरती. त्याच्यासाठी काय वेगवेगळे कॉम्पिटिशन्स हेल्ड करणे, ठीक आहे, फोरम्स हेल्ड करणे. त्यानंतर एस्टॅब्लिशिंग चिल्ड्रन फ्रेंडली जस्टिस सिस्टम कॅन हेल्प एन्श्युअर दॅट द specific needs and circumstances of migrate children are considered. तर नॉर्मल चिल्ड्रनसाठी तर आपण खूप सारे ॲक्ट्स बनवतो, ठीक आहे, म्हणजे पॉस्कोचा ॲक्ट आहे, तर चाइल्ड लेबर ॲक्ट आहे. तर काय की मायग्रंट्स जे आहेत, म्हणजे मायग्रंट चिल्ड्रन जे आहेत तर त्यांच्यावरही आपल्याला तितकंच लक्ष द्यायचं आहे. तर त्यासाठी काय की हेल्प एन्श्युअर दॅट स्पेसिफिक नीड्स अँड सर्कमस्टान्सेस ऑफ मायग्रंट चिल्ड्रन आर अंडरस्टूड बाय द प्रॉपर जस्टिस, म्हणजे एक जस्टिस किंवा एक लॉ बनवणं त्यासाठी, ठीक आहे. सो these थिंग्स कॅन बी डन. त्यानंतर रॅपिड रिडक्शन इन इमिशन अँड मिटिगेशन ड्रास्टिक इम्पॅक्ट्स ऑन क्लायमेट चेंज. तर क्लायमेट चेंज काय आहे हे अंडरस्टँड करणं आणि जे काही आपण इमिशन्स म्हणजे आपला कार्बन फुटप्रिंट जो आहे तो कमीत कमी आपल्याला कसा करता येईल किंवा रिड्यूस करता येईल का याच्यावरती जास्तीत जास्त लक्ष देणं, ठीक आहे, म्हणजे दॅट इज प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर हा जो काही रिपोर्ट होता त्याचे काही मेजर्स होते. सो दिस वॉज द थिंग इन दिस लेक्चर. सो हा रिपोर्ट आणि त्याचा इम्पॅक्ट काय आहे, क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट चिल्ड्रनवरती किंवा त्यांच्या ग्रोथवरती, त्यांच्या फ्युचरवरती. सो दिस वॉज द थिंग. तर या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतो आहे. नेक्स्ट लेक्चर घेऊन पुन्हा भेटू. टिल देन थँक्यू.